ठाण्यातही नववर्षाचं स्वागत आनंदात, जल्लोषात आणि ढोल ताशांचा निनाद करत केल्या जाते। आपण ठाण्यातली दृश्य पाहूयात। काय नेमकं आता तिथलं वातावरण आहे बघूयात आपण। तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन या महिला इथे दिसतायत आपल्याला। माधवजी, या ठिकाणी जर म्हणायचं झालं अत्र यदि वयं वदामः तुलसी सस्यस्य अपि भारते धार्मिकदृष्ट्या महत्त्वमस्ति। परं केवलं तुलसी सस्यस्य धार्मिकमहत्त्वम् इति न चिन्तनीयं। धार्मिकमहत्त्वम् अस्ति इति अनन्तरम् उक्तं, परं तत्र पूर्वतनं वैज्ञानिकं चिन्तनमस्ति। अन्ये वृक्षाः कर्बवायुः नाम कार्बन् डाइऑक्साइड निर्माणं कुर्वन्ति, परं तुलसी सस्यं कदापि कर्बवायोः निर्माणं न करोति, अपि तु ऑक्सीजन नाम प्राणवायोः एव निर्माणं करोति। अतः गृहस्य पश्चिमभागे यतः वायुः आगच्छति, म्हणजे ज्या भागातनं वायू वारा वाहतो त्या ठिकाणी जर का तुळस लावली तर त्या तुळशीपासून येणारा वाऱ्याने आपल्या घरातील वातावरण शुद्ध होतं। म्हणजे केवळ पवित्र असणं हे केवळ पूर्ण नाही, तर ते शुद्ध असणं हे सुद्धा तेवढंच महत्त्व आहे। माधवजी, मगाशी तुम्ही सांगत होतात निसर्ग आणि सणांचं महत्त्व, या दोघांची कशी सांगड घालून सगळे सण साजरे केले जातात। तेच आता या दृश्यांमध्ये सुद्धा आपण बघतोय की एक छोटा मुलगा मोर झालेला आहे, कुणी गाडगे महाराज झालेले आहेत। स्वच्छतेचं महत्त्व सुद्धा सांगितलं जातं या सगळ्या स्वागत फेऱ्या ज्या आहेत त्याच्यातून। मला त्या संदर्भात एक विचारायचं आहे की निसर्ग, त्या निसर्गात असणारे सगळे प्राणी आणि मानव आणि सण या सगळ्याविषयी थोडक्यात जर तुम्हाला देववाणीतून काही सांगावंसं वाटलं तर ते कशा पद्धतीने सांगाल? अत्र निसर्गस्य सर्वदा प्रतिबिंबं समाजे दृश्यते, निसर्गस्य प्रतिबिंबं अस्माकं सण उत्सवेषु अपि दृश्यते। वसंत ऋतोः आरंभः चैत्रमासी भवति, तस्मात् चैत्रमासी वर्षारंभः करणीयः इति इदानीं काचित् रूढी। परं निसर्गे अपि यदि वयं प्रतिबिंबं पश्यामः, सर्वत्र वृक्षाणां नूतनपल्लवानि आगतानि भवन्ति, नूतनपुष्पाणि आगतानि सन्ति, फलानामपि उत्तमः ऋतुः नाम वसंत ऋतुः। अतः आनन्दस्य वातावरणं केवलं मनुष्ये अस्ति इति न, निसर्गे अपि तदस्ति। अतः मनुष्यः तदा आनन्दम् अनुभवति। अतः वर्षारंभः वसंत ऋतौ चैत्रमासी करणीयः इति। अत्र इतोपि चिन्तनीयं नाम वृष्टिकालः समाप्तः भवति, म्हणजे पावसाळा संपतो, तदनन्तरं यदा किञ्चित् उष्मा आरब्धः भवति तदा एव नूतनपल्लवानां निर्मितिः भवति। आम्रवृक्षः अपि पल्लवितः भवति, तत्र फलानामपि आरम्भः भवति। अन्यानि फलानि सर्वदा उपलब्धानि भवन्ति, परम् आम्रफलानि तु केवलं वर्षे एकवारमेव उपलब्धानि भवन्ति। तादृशम् आनन्दमयं वातावरणं। कोकिलानामपि नादः कदा भवति नाम कोकिलपक्षी आम्रवृक्षः कदा प्रस्फुरितः भवति, कोकिलाः कदा गायनं कुर्वन्ति, नाम निसर्गे अपि यद् आनन्दमयं वातावरणमस्ति तस्य आनन्दं मनुष्यः अपि अनुभवति। अतः वसंत ऋतौ चैत्रमासी प्रतिपद्दिने वर्षारंभः भवति। अगदी बरोबर माधवजी, निसर्ग आणि सणांची सांगड का घातली गेली आहे त्यामागचं शास्त्रीय महत्त्व काय हे तुम्ही आता विशद केलं। एका ब्रेकची वेळ झाली आहे, ब्रेक नंतर ही चर्चा अशी सुरू राहणार आहे। आणि झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।